इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ पहिला मैत्री भूगोलाशी स्वाध्याय अ अचूक पर्यायाला गोल करा. 1. जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? पर्याय अ पृथ्वी आणि वर्णन करणे. ब आकाश आणि वर्णन करणे. क हवामान आणि वर्णन करणे. ड पर्वत आणि वर्णन करणे. उत्तर आहे अ पृथ्वी आणि वर्णन करणे. 2. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? पर्याय अ फक्त मानवी घटकांचा. ब फक्त प्राकृतिक रचनेचा. क पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक व मानवी घटकांचा. ड फक्त नद्यांचा आणि पर्वतांचा. उत्तर आहे क पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक व मानवी घटकांचा. 3. खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? अ पाठ्यपुस्तक. ब नकाशा. क क्षेत्रफळ. ड चित्रे. उत्तर क क्षेत्रफळ. 4. गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? अ दुय्यम स्रोत. ब प्राथमिक स्रोत. क लिखित स्रोत. ड ऐतिहासिक स्रोत. उत्तर आहे ब प्राथमिक स्रोत. 5. नकाशा, क्षेत्रफळ आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? पर्याय अ चित्रकला. ब लेखन. क निरीक्षण व विश्लेषण. ड गायन. उत्तर आहे क निरीक्षण व विश्लेषण. 7. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय अ यातून मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता अधिक असते. ब यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते. क हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात. ड यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. उत्तर आहे अ यातून मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता अधिक असते. हे विधान अयोग्य आहे. आ खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र आहे. योग्य विधान. 2. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. अयोग्य विधान. कारण भूगोल विषयात पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. 3. छायाचित्रे व चित्रफित म्हणजेच व्हिडिओ प्राथमिक स्रोत आहेत. अयोग्य विधान. कारण छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत. 4. संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहेत. योग्य विधान. ई थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. जो म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. भूगोल या विषयात पृथ्वीची रचना, हवामान, नद्या, पर्वत, महासागर, वनस्पती, प्राणी तसेच मानवी जीवन व त्यांचे पर्यावरणाशी असलेले संबंध यांचा अभ्यास केला जातो. भूगोलामुळे आपल्याला पृथ्वीवरील विविध घटकांची माहिती मिळते. 2. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. उत्तर प्राथमिक स्रोत यामध्ये माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळते, तर दुय्यम स्रोतमध्ये माहिती इतरांनी केलेल्या संशोधनातून मिळते. प्राथमिक स्रोत अधिक विश्वासार्ह असतात, तर दुय्यम स्रोतात माहिती काही वेळा कालबाह्य असू शकते. प्राथमिक स्रोताची उदाहरणे आहेत क्षेत्रफळ, मुलाखत, सर्वेक्षण. दुय्यम स्रोताची उदाहरणे आहेत पुस्तके, संशोधन, शोधनिबंध, छायाचित्रे. ई खालील कृती करा. 1. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रफळातील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर मी अनुभवलेले क्षेत्रफळाचे ठिकाण म्हणजे रायगड किल्ला होय. हा किल्ला उंच डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याभोवती हिरवीगार झाडे, दर्या आणि खडकाळ प्रदेश दिसतो. तेथील हवामान थंड व आल्हाददायक असते. किल्ल्यावरून
आसपासचा परिसर स्पष्ट दिसतो. या क्षेत्रफळातून मला त्या ठिकाणाची भौगोलिक रचना, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व समजले. 2. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: भूगोलामध्ये प्राकृतिक घटक, मानवी घटक, पृथ्वीचे स्थान, पर्यावरण आणि हवामान यांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक घटकामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, नद्या, महासागर यांचा समावेश होतो. मानवी घटकामध्ये लोकसंख्या, शेती, उद्योग, व्यापार आणि वाहतूक यांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीचे स्थान यामध्ये पृथ्वीवरील विविध ठिकाणांचे स्थान व विस्तार समजून घेतला जातो. खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी बरोबर अशी खूण करा. प्राथमिक स्रोत भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने आणि दुय्यम स्रोत. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने प्राथमिक स्रोत. मृदेच्या वितरणाचा नकाशा दुय्यम स्रोत. विविध फुले व फळे यांची चित्रे दुय्यम स्रोत. तुम्ही लिहिलेला क्षेत्रफळाचा अहवाल प्राथमिक स्रोत. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित दुय्यम स्रोत. प्रवास वर्णनाची पुस्तके दुय्यम स्रोत. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारांची फुले व फळे प्राथमिक स्रोत. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने प्राथमिक स्रोत. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे दुय्यम स्रोत. तुम्ही गोळा केलेले तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने प्राथमिक स्रोत.